पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का अशी चर्चा सुरू। भारताने दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। हर एक को चुन चुन के जवाब मिलेगा, दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील, कोणालाही सोडणार नाही, पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड। NIA सूत्रांची माहिती, NIA कडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार। LOCवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार, भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर। भारत डिजिटल हल्ला करू शकतो, दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा। तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार, भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढणार। राफेल लढाविमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार, सूत्रांची माहिती। ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र। पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये हजर होण्याची शक्यता। क्राईम ब्रांचकडून चौकशीसाठी नोटीस, पूजा खेडकरवर खोटे कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप। नाशिक इगतपुरीच्या आंबेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई, पाझर तलाव आटल्यानं पाझरणाऱ्या झऱ्यातून आदिवासी महिलांना पाणी भरण्याची वेळ। राज्यभरात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण। केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर। राजस्थानवर 100 धावांनी विजय मिळवत मुंबई अव्वल स्थानी, तर 8व्या पराभवासह राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, 14 अंकांसह मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी।